Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. सध्या आम्ही आहोत लातूर शहरामध्ये आणि ही साई विहार कॉलनी आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय हा इरन्ना कोंगलवार जो मुख्य आरोपी आहे लातूर नीट स्कॅमचा, त्याचा घर आहे। तुम्ही बघू शकता की बल्ब अजूनही चालू आहे, दारावर जो बल्ब आहे तो चालू आहे। जे खिडक्या आहेत ते तसंच सोडून ते पळून गेलेत। ही चपलं स्कूटर वगैरे पार्कड आहे तिकडे आणि हे सगळं सोडून इरन्ना कोंगलवार 4 दिवस अगोदर जेव्हा त्यांना माहिती भेटली की पोलिसांनी एक FIR रजिस्टर केली आहे, जलील पठाणला अरेस्ट केली आहे, त्यानंतर इरन्ना कोंगलवार त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांबरोबर इकडून पळून गेले। अजूनही ते सापडले नाहीयेत आणि पोलीस त्यांना शोधते। आमच्या बरोबर आहेत आमचे सहकारी अनिकेत जाधव। अनिकेत, मला हे सांगा की इरन्ना कोंगलवार नक्की याचा रोल काय आहे? इरन्ना कोंगलवार जो आहे तो या प्रकरणातला एक मुख्य आरोपी आहे। इरन्ना कोंगलवार जो होता तो संजय जाधव आणि जलील पठाण यांच्याकडून जे काही विद्यार्थी होते याच्यामध्ये त्यांचे ॲडमिट कार्ड घ्यायचा आणि ते ॲडमिट कार्ड घेऊन तो पुढे जो आहे दिल्ली ते गंगाधर याला तो पाठवायचा। तर यामध्ये तो मुख्य दुवा होता या दोघांमध्ये आणि जे काही डील व्हायची ती डील इरन्ना कोंगलवारच या करायचा संजय जाधव आणि जलील पठाण यांच्यासोबत आणि पुढे दिल्लीकडे जे आहे तो तिथे ते त्यांची इन्फॉर्मेशन पाठवून यांचं या पद्धतीचं रॅकेट एक चालायचं असं। हा रॅकेट अनिकेत कसा चालवला गेला होता? म्हणजे एजंट्स होते का, काही सब एजंट्स होते का? अन्य जिल्ह्यामध्ये पण पोलिसांकडून काय माहिती भेटते आपल्याला? पोलीस याबाबत पूर्ण माहिती समोर येऊन देत नाहीत, मात्र सूत्राकडून अशी माहिती मिळते की अन्य जिल्ह्यांमध्ये पण यांचे काही सब एजंट होते जे की विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड किंवा विद्यार्थी ज्यांना परीक्षामध्ये पास करायचं आहे ते सब एजंट अशा विद्यार्थ्यांना ह्यांच्या इरन्ना कोंगलवार असतील किंवा संजय जाधव असतील यांच्याकडे घेऊन येत होते आणि ते पुढं त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ते पुढे दिल्लीला पाठवून त्यांच्यासुद्धा पास करण्याचं जी काय आहे ते रॅकेट त्या पद्धतीनं चालत होतं। इरन्ना कोंगलवार आणि गंगाधर हे सध्या तरी सापडले नाहीयेत। आपण त्यांच्या घरी आहोत, आपण बघितलं की ते तसंच त्या कसल्या परिस्थितीमध्ये ते इकडून पळून गेलेत। इरन्ना कोंगलवार ह्या अगोदर त्यांच्यावर काही केसेस किंवा दुसऱ्या काही स्कॅम मध्ये त्यांचं नाव समोर आला होता का? अशी काही माहिती अजून समोर आलेली नाहीये, फक्त याच प्रकरणामध्ये आता सध्या इरन्ना कोंगलवार यांचं नाव आले आहे। इरन्ना हे जे आहे ते धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा येथे ITI इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहेत, मात्र वास्तव्यासाठी ते इथं लातूरमध्ये आपण जसं पाहिलं तर साई विहार कॉलनीमध्ये या घरी या ठिकाणी राहतात। मात्र जसं या प्रकरणाचा बोलबाला झालाय त्यांना ही माहिती कळली आहे तेव्हापासून आता फरार आहेत सध्या। तर हे होते आमचे सहकारी अनिकेत जाधव। त्यांचं असं सांगणं आहे की पोलीस सूत्रांकडून जी माहिती भेटते त्यात असा संशय आहे की अजून काही सब एजंट्स जे संजय जाधव, जलील पठाण, इरन्ना कोंगलवार यांच्या बरोबर काम करत होते या स्कॅम मध्ये 30 ते 35 लोकांची पोलिसांनी अजून स्टेटमेंट घेतली आहे। एक DYSP रँकचे ऑफिसर ते ही केस इन्व्हेस्टिगेट करतायत आणि पोलिसांनी काही टीम्स बाहेर अन्य जिल्ह्यामध्ये पण पाठवली आहे, दिल्लीला पण पाठवली आहे। इरन्ना आणि गंगाधरचा शोध अजून चालू आहे। कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण आणि अनिकेत जाधव सोबत दिवेश सिंग, मुंबई तक।